दरम्यान नागपूरमध्ये सीईटी परीक्षेदरम्यान मोठा गोंधळ झाल्याचं पाहायला मिळालं। नागपूरच्या वैनगंगा कॉलेजमध्ये आज सीईटी बेटचा पेपर होणार होता। दुपारी 3 वाजता हा पेपर होणार होता, मात्र 5 वाजत आले तरी पेपर सुरू झाला नसल्याचं पाहायला मिळालं। बाहेर गावावरून आलेले अनेक विद्यार्थी आणि पालक दुपारी 1 वाजल्यापासून परीक्षा केंद्राबाहेर तात्काळत उभे होते। इतर परीक्षा केंद्रावरील पेपर संपले, मात्र या ठिकाणी अद्यापही पेपर सुरू झाला नाही। जवळपास 300 विद्यार्थी या परीक्षा केंद्रावर परीक्षा देण्यासाठी आले होते। परीक्षा विभागाच्या गोंधळामुळे विद्यार्थी आणि पालक कमालीचे आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं। मात्र कॉलेज प्रश्नाकडे अद्याप कुठलंही उत्तर नाहीये अशी माहिती देण्यात येते। त्यामुळे सीईटी सेलचा भोंगळ कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आलाय। याबद्दलची अधिकची माहिती देण्यासाठी आपले प्रतिनिधी आपल्याशी जोडले गेलेले अनिरुद्ध तळेगावकर। अनिरुद्ध, काय सांगाल, नागपूरमध्ये सीईटी परीक्षेदरम्यान हा गोंधळ झालेला आहे? नागपूरच्या वर्धा रोडवर वैनगंगा कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग आणि मॅनेजमेंट आहे। आज सीईटी बीएडचा पेपर होणार होता। 3 वाजता हा पेपर होणार होता, मात्र अद्यापही या ठिकाणी पेपर सुरू झालेला नाही। आता जवळपास 3 तास होत आलेत। सर्व्हरचा प्रॉब्लेम असल्याचं कॉलेजकडून सांगण्यात येत आहे। जवळजवळ संपूर्ण विदर्भातून 300 विद्यार्थी या ठिकाणी आलेले आहेत आणि त्यांच्यासोबत पालक सुद्धा आहे। नागपूरच्या गरमीत बाहेर या पालकांना आज दिवसभर तात्काळत राहावं लागलंय, मात्र कॉलेजच्या प्रशासनाकडून कुठलंही उत्तर अद्याप त्यांना देण्यात आलेलं नाही। आज हा पेपर होणार किंवा याबाबत अद्यापही कुठली अपडेट देण्यात आलेली नाहीये। कॉलेजकडे लॉग इन नव्हतं असं सुद्धा सांगितलं जात आहे। मोठ्या प्रमाणात संपूर्ण महाराष्ट्रभर ही परीक्षा आयोजित केली जाते, मात्र या सीईटी सेलच्या ढिसाळ नियोजनामुळे विद्यार्थ्यांना त्याचा फटका बसतोय। त्यामुळे आता विद्यार्थी आणि पालक आक्रमक झाले आणि त्यांनी कॉलेज परिसरात आंदोलनाची भूमिका घेतली। त्यामुळे आता कॉलेज प्रशासन आणि सीईटी प्रशासन काय निर्णय घेणार ते पाहणं महत्त्वाचं ठरेल। निश्चित अनिरुद्ध, धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। आपण पाहू शकतो नागपूरमध्ये सीईटी परीक्षेदरम्यान हा गोंधळ झालाय। सीईटी सेलचं ढिसाळ नियोजन यातून समोर आलंय। विद्यार्थ्यांना याचा मोठा फटका बसलाय। दरम्यान मुंबईतून एक मोठी धक्कादायक बातमी। मेडिकलमध्ये प्रवेश मिळवून देण्याच्या नावाखाली विद्यार्थ्यांसह पालकांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार सध्या उघडकीस आलाय। पवई पोलीस ठाण्यात एडव्हिओ नीट काउन्सिलिंग या कन्सल्टन्सी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। या प्रकरणात आतापर्यंत 3 तक्रारदार पुढे आले असून त्यांची 18 लाख रुपयांची फसवणूक झाल्याचं समोर आलंय। धक्कादायक बाब म्हणजे देशभरात तब्बल 104 जणांना गंडा घालून 10 कोटींहून अधिक रक्कम उकळल्याचं समोर आलंय। ही कन्सल्टन्सी नीट परीक्षेत कमी मार्क मिळालेल्या विद्यार्थ्यांना नामांकित मेडिकल कॉलेजमध्ये सीट मिळवून देण्याचं आमिष दाखवत होती। काउन्सिलिंगच्या नावाखाली मोठ्या रकमा उकळल्या जात होता। त्यानंतर विद्यार्थ्यांना बनावट अलॉटमेंट लेटर देण्यात आलं होतं, मात्र विद्यार्थी प्रत्यक्ष कॉलेजमध्ये पोहोचल्यानंतर हा सगळा प्रकार बनावट असल्याचं उघड झालंय। या प्रकरणी मुख्य आरोपीला हैदराबादमधून अटक करण्यात आली आहे। दरम्यान तक्रारदारांसोबत संवाद साधलाय प्रतिनिधी संकेत वरक यांनी। 11 लाख घेऊन गेलात कॅश, त्याचं पुढे काय झालं म्हणजे 2 गोष्टी होऊ शकतात। एक, ती फीस त्यांनी भरली नाही भरली, किंवा त्यांनी तुम्हाला आधी जर फीस भरलेली आहे, ऑलरेडी मी कॉलेजला फीस भरलेली आहे, मला पैसे द्या, असं काय घडलं होतं का? हां, असंच त्यांनी बोललं। आम्हाला अलॉटमेंट लेटर दिला, फेक अलॉटमेंट लेटर, त्याच्यावर सगळे मेन्शन आहेत एवढे मी फीस भरली आहे तिकडे। तुम्हाला सांगितलं की मी आधी फीस भरलेली 11 लाख, तुम्ही मला कॅश द्या। हां, कॅश द्या। तर मला सांगा आता तुम्ही की नीटमध्ये जेव्हा मार्क पडतात तर किती मार्क पडले होते आणि तुम्ही प्रायव्हेट कॉलेजेसकडे का गेलात? म्हणजे आमचे मार्क्स कमी होते म्हणून मी प्रायव्हेटसाठी हे केलेला। किती होते मार्क? माझ्या भावाचा 125 होता, जस्ट त्यांनी क्वालिफाय केला होता ओबीसीसाठी, ते ऑल ओव्हर इंडियासाठी त्यांनी क्वालिफाय केलं, ते एलिजिबल होता म्हणून आम्ही पुढची प्रोसेस केली। हे लोक भेटले आणि हे लोकांनी असं केलं आमच्याबरोबर। अच्छा, मग मला सांगा आता की या संपूर्ण प्रकरणामध्ये गुन्हा कधी तुम्ही दाखल केलेला आहे, कुठे दाखल केला आहे? पवई पोलीस स्टेशनला आम्ही गुन्हा दाखल केला, FIR झाला आहे, पण अजून ते लोक बोलत आहे की आता इन्व्हेस्टिगेशनमध्ये आहेत। जवळपास 10 दिवस झाला FIR करून। इंस्टाग्राम पेजेस के थ्रू हम जब कमेंट किया और मैंने अपना नंबर पेज किया था, तो और भी बहुत सारे जो मतलब जो नीट काउंसलिंग जो उनका है इंस्टाग्राम पेज, वहाँ पर मैंने उस पर सारा कमेंट किया था कि फेक करते हैं ये सब। तो और भी बहुत सारे स्टूडेंट आए मेरे पास फेक करने के लिए। तो उसके बाद हम लोगों ने एक व्हाट्सएप ग्रुप बनाया 10-15 जन का। तो फिर मैं उनकी एक लेडीज़ थी जो उनकी एम्प्लॉय थी, उससे हम लोग कांटेक्ट में आए। उससे कांटेक्ट करके हम लोग ने उससे बहुत रिक्वेस्ट किया, तो उसने हम लोग को एक 100 पेरेंट्स का लिस्ट दिया। उसने बोला कि ये सारे पेरेंट्स के साथ इन लोग ने इतना इतना पैसा लिया है। 100 लोग समोर आंदोलन सुरू आहे।
कुलगुरूंवर अकार्यक्षम आणि ढिसाळ कारभाराचा विद्यार्थ्यांकडून आरोप करण्यात येतोय. 62 कोटींचा निधी अखर्चित ठेवल्याने कुलगुरू हटवण्याची मागणी यावेळेस करण्यात येते. कुलगुरूंचा जाहीर निषेध कोण म्हणतं देत नाही. दरम्यान चंद्रपूर शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयात बीएड सीईटीच्या परीक्षे दरम्यान गोंधळ झाल्याचं पाहायला मिळालं. महाविद्यालयातील संगणक लॅब अद्ययावत नसल्यानं परीक्षार्थींना नाहक त्रास सहन करावा लागलाय. परीक्षेचा पेपर तब्बल 1.5 तास उशिरा घेण्यात आलाय. मात्र ती पूर्ण झाली नसल्यानं वर्ष वाया जाण्याची भीती परीक्षार्थींनी व्यक्त केली आहे. परीक्षार्थींच्या तक्रारींकडे कुणीही लक्ष दिलं नसल्यानं संबंधितांवर कारवाईची मागणी विद्यार्थ्यांकडून केली जाते.